जालना जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांची कारवाई होते, गुन्हे दाखल होतात, पण तरीही देह व्यापार थांबत का नाही? जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया झाल्या. जाफराबाद, प्रजासत्ता रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये मौजपुरी, लंका हॉटेल, साईबाबा हॉटेल, सदर बाजार, न्यू शिवगंगा लॉज, बॉबी लॉज, तालुका ठाणे एका रो हाऊसमध्ये. मात्र देह व्यापार चालवणाऱ्यांना ना समाजाचं भान आहे ना पोलिसांची भीती. गरजू युवतींना वाम मार्गाने लावून या देह व्यापाराच्या रॅकेटमध्ये ओढलं जातं. आज हा धंदा अत्याधुनिक पद्धतीनं चालतोय. मोबाईलवर फोटो दाखवून ग्राहकाची खात्री आणि मग त्या युवतीला थेट लॉजिंग किंवा घरी पाठवलं जातं. या देह व्यापारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मग प्रश्न असा आहे की हे अर्थचक्र कोण चालवतं? लॉजिंग मालक, दलाल की त्यांना संरक्षण देणारे काही अधिकारी? पोलीस कारवाई होते, पण हा देह व्यापार पुन्हा उभा राहतोच. हा गोरख धंदा थांबत का नाही? कोणाच्या वरद हस्तानं हे रॅकेट फोफावतंय? आणखी किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होणार? आता प्रेक्षकांनो, तुम्ही काय विचार करता? या प्रशासनाची कारवाई पुरेशी आहे का, की या धंद्याला अजून वरद हस्त मिळत आहे? खाली कमेंट करा आणि आपली मते व्यक्त करा. देह व्यापार हा केवळ गुन्हा नाही, तो जालना जिल्ह्यावरचा डाग आहे. प्रशासन जागं होणार का, की देह व्यापार असाच सुरू राहणार? उदय डिजिटल न्यूज, प्रत्येक खबर, प्रत्येक सत्य